नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत आलू टिक्की चाट। त्यासाठी लागणारे साहित्य 4 ते 5 बटाटे, कोथिंबीर, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, बारीक शेव, जिरपूड, चवीनुसार मीठ, काळी मिरीपूड, चाट मसाला, हिरवी मिरची, बारीक तुकडे करून घेतलेलं आलं, 10 ते 12 लसूण पाकळ्या बारीक करून घेतलेल्या, दही, साखर घालून घेतलेले, तांदळाचे पीठ, कांदा, कॉर्नफ्लॉवर। सर्वात अगोदर आपण एका बाउलमध्ये आपले बटाटे क्रश करून घेणार आहे। बटाटे आपले क्रश करून झालेले आहेत। वरून आपण कांदा घालणार आहे, आपलं तांदळाचे पीठ, कॉर्नफ्लॉवर, जिरेपूड, चवीनुसार मीठ, काळी मिरीपूड, चाट मसाला, हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालायची। हे सर्व साहित्य आपण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरून अर्ध्या लिंबाचा रस। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। इथं आपला डो तयार झालेला आहे टिक्की बनवायचा। आता आपण त्याच्यात टिक्की बनवून घेणार आहे। इथे मी तेल गरम करत ठेवलेले। तांदळाच्या पिठामध्ये आपले जे टिक्के आहेत त्या थोडंसं दोन्ही साईडला पीठ लावून घ्यायचं आणि तळून घ्यायचे। लालसर रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहे। वरून दही घालायचं, चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी आणि वरून आपल्याला आवडीनुसार शेव घालायची। तर तयार आहे आपली आलू टिक्की। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।